तुम्हाला असणं फार गरजेचं बस. आता जसं पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या बैठकीमध्ये आपली चर्चा झाली की ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह ही एक सोसायटी आहे आणि या सोसायटीमध्ये आपण सगळ्यांनी डिपॉझिट्स ठेवले आणि हे डिपॉझिट्स वेगळ्या वेगळ्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट झालेले. फक्त हा पैसा ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीमधून त्या कंपन्यांमध्ये कसा गेला हा फार मोठा प्रश्न. लक्षात आलं? डायरेक्ट अकाउंट ट्रान्झॅक्शन याच्यामध्ये नाही आहे. आणि मग त्या मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीतला पैसा गेला कुठं आणि त्या कुठे ग्रुपच्या वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये पैसा आला कुठून हा जो प्रश्न अनुत्तरित होता तो आता एन्फोर्समेंट डायरेक्टरेटनं म्हणजे ईडीनं त्याचं उत्तर तयार केलं. लक्षात आलं? आणि ते इन्व्हेस्टिगेशन डीप इन्व्हेस्टिगेशन त्यांनी केलेलं. त्या संदर्भात आता ह्याच्या पूर्वी इकडं घुसण्यापूर्वी अजून आपण काय काय प्रोसेस केलेली तुम्हाला परत एकदा रिपीट करून सांगतो. मागच्या बैठकीत ते सांगितलं होतं. आपण जे रिप्रेझेंटेशन्स आपले सेंट्रल रजिस्ट्रारकडे द्यायचे होते ती प्रोसेस आपण केलेली आहे. त्यानंतर आपण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या ज्या गाईडलाईन्स आहेत की वेगळ्या वेगळ्या कंपन्यांमध्ये जे लोन आलेले आहेत त्या कुठे ग्रुपच्या नावावरती ते लोन्स कसे इलिगल आहेत त्या संदर्भात देखील आपण रिप्रेझेंटेशन्स दिलेले आहेत. त्याच्यानंतर आपण रजिस्ट्रार अपॉइंट करण्याच्या संदर्भात एक निवेदन दिलं होतं पण ते निवेदन द्यायचे एक दिवस आधीच त्यांनी आपलं पोहोचायच्या आधीच ऑलरेडी त्याच्यामध्ये व्यावसायिक यांची नियुक्ती झालेली आहे. आता हे रिप्रेझेंटेशन्स हे जे तुमच्या 8 पानावर ज्या सह्या घेतलेल्या होत्या ते त्यासाठी घेतलेल्या होत्या ते सगळीकडे आता जवळपास पोच झालेला आहे. 2 ठिकाणचे पोच होणं बाकी आहे ते आपल्याला पुढच्या महिन्यामध्ये करणं आवश्यक आहे. तर त्यामध्ये नंबर 1 जे नवीन व्यावसायिक आलेले आहेत त्या व्यावसायिकांकडे देखील आपल्याला सर्वांना अर्ज दाखल करावा लागणार आहे. ती मी तुम्हाला तारीख ठरवील. तुमच्या सगळ्या कागदपत्र जे माझ्याकडे जमा आहेत त्याचे आम्ही झेरॉक्स कॉपीज वगैरे तयार केलेले. तुम्ही फक्त वर म्हणजे तुम्ही फक्त मोकळ्या हाताने यायचं. लक्षात आलं? सगळं आमच्याकडे आहे. तुम्ही फक्त काय उपस्थित राहायचं आहे त्या दिवशी म्हणजे सगळ्यांचं एकाच दिवशी सगळ्यांचा आणि त्याची सगळ्यांची एकत्रितरित्या पोचपावती आपण घेऊ. एकटा दुकटा माणूस त्या ठिकाणी गेला तर त्याचा अर्ज मध्ये त्रुटी काढल्या जाऊ शकतात. तुझ्या अर्जामध्ये हे अपूर्ण आहे हा कागदच नाही अंकच नाही तमकच नाही अशा पद्धतीची उत्तरं येण्याची शक्यता नाकारता येत नाही. किंबहुना काही लोक आहेत की जे परळीला राहतात काही लोक आहेत अहमदनगरला राहतात काही लोक जालन्याला राहतात ती लोक इकडे येऊ शकतात का? नाही. त्याची देखील प्रोसेस याच्यामध्येच आपण सगळ्यांची करून घेणार आहोत. हे लक्षात आलं? आता रिक्षा आवाज येते मागं. महत्वाचं आणि मोठं संकट एक गोष्ट लक्षात